चेअरमॅन मोहन सूर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित राजकरण अकॅडमीचे संचालक गुरव सर, मिसेस गुरव सर, आमच्या गावचे सरपंच राजू गुरव सर, सुधार मेजर सर आणि उपस्थित स्टाफ. हा जे तुम्ही मार्ग निवडलाय तो सगळ्यात चांगला मार्ग. त्याच्या अगोदर गुरव सरांनी ही जी देश सेवा सुरू केली त्याच्यापेक्षा पुढची स्टेप आहे. आणि आम्ही देश सेवा करतो म्हणजे भरती झाल्यानंतर देश सेवा करत आलो, पण त्यांनी इथं राहून सुद्धा ही एक देश सेवाच आहे. त्यांनी मुलांना उत्तमरित्या घडवणं आणि मुलांना त्या रस्त्यावरती नेणं हे सगळ्यात आणि अवघड काम आहे. आणि करिअर म्हणतात, करिअर अकॅडमी आणि करिअरच आहे आपलं स्वतःचं. आमच्या वेळेला तरी अशी अकॅडमी लईच कमी होत्या पण त्या पण गव्हर्नमेंट अकॅडमी होत्या. जसं की सातारा PRTC होती, तर मी सातारा PRTC जॉईन केलेली. तिथं वेगळी सिस्टम म्हणजे हेच होती, रहिवाशी सिस्टम होती तिथं, पण ती गव्हर्नमेंट चालवायची. त्यानंतर जसं की भाद्रवाडी निघाली, त्यानंतर इकडे आपल्या जवळजवळ अकॅडमी निघाल्या. हे तुमचा सुयोग आणि चांगलं तुमचं नशीब आहे की तुम्हाला जवळ तुमच्या गावा शेजारीच अकॅडमी भेटली. अकॅडमी सर्वच अकॅडमी चांगले असतात, फक्त जिद्द. हे जे मार्गदर्शक बसलेत ह्यांनी फक्त गाईडलाईन तुम्हाला द्यायचे, तर त्याच्यावरती जसं सांगितलं जातं त्याच्यावरती तुम्ही अभ्यास केला, त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जसं फिजिकल केलं तर त्याचा फायदा चांगल्या रीती तुम्हाला होईल. आता ते सांगतील की एक हे तुमच्यावर निर्भर आहे. सरांनी तुम्हाला गाईडलाईन करायचं आहे, टाइम टू टाइम फॉलोइंग करायचं आहे, टाइम टू टाइम रनिंग न्यायचं आहे, टाइम टू टाइम अभ्यास करून घ्यायचा आहे, पण मन लावून तुमचं काम आहे. आणि जेवढी अकॅडमीत येतात किंवा म्हणतात खास करून GD मध्ये साधारण घराण्यातलीच मुलं असतात. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ती मुलं कधी ह्या रस्त्याला येत नाहीत. तर सांगण्याचं तात्पर्य, आज मी लास्ट माझी पोस्टिंग सर्व्हिस मधली 16 महाराष्ट्र बटालियन NCC सांगली. तर इथं आज 2 वर्ष एनरोलमेंट करतोय. ज्याप्रमाणे सर तुमचे आठवड्याला महिन्याला टेस्ट रिटर्न घेत असतील, फिजिकल घेत असतील किंवा मेडिकलच्या घेत असतील, त्याच्यामध्ये मेडिकलचा प्रॉब्लेम ज्या मुलाला होतो, ज्या मुलाचं 16 मीटर 1600 मीटर कारण 1600 मीटर मुलगा तोच पळू शकतो ज्याच्या बॉडीमध्येच काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्या डोक्यात यम ठेवायचा. सरांनी सांगितलंय की बाबा गो म्हणलं की 5.5 मिनिटं तुमचे आहेत, 5.5 मिनिटानंतरचं टाइम तुमचं नाहीये. समजलं? रोज तुम्हाला 1600 मीटर पळायला, 2 किलोमीटर 5 किलोमीटर पळायला लावलंय, ते फक्त गाईडलाईन. तुम्हाला तेवढा रन तर कम्प्लीट करायचा आहे. मग 5.5 मिनिटात करा किंवा मग 20 मिनिटात करा, काही फायदा नाही. तर दररोज तुमचं स्वतःचं टायमिंग की मी आज 6 मिनिटात आलोय तर उद्या माझे 2 या 3 सेकंद कमीच पाहिजे. आर्मीमध्ये जॉईन व्हायला सर पण सांगत असतील की एक 1600 मीटरच्या वरती आणि 100 मीटर सुद्धा एक्स्ट्रा रनिंग आजपर्यंत कोण घेत नाहीये. मुलांचं 1600 मीटर, मुलींचं 800 मीटर आतापर्यंत स्टँडर्ड आहे. आज तुम्हाला मी सांगतो, मुलींच्यात एक आपल्या सिद्धवाडीची मुलगी होती सर, खोत म्हणून, ती मुलगी आहे 7वीला. मी एनरोलमेंट घेत होतो DBS कॉलेज मिरजचं, आणि ती पण SW साठी घेतो सिनियर डिव्हिजनला. आणि ती मुलगी व्हॉलेंटियर म्हणून आली रनिंगला. आता माझ्या लिस्ट प्रमाणे 32च मुली होत्या आणि ग्राउंड मध्ये 33 वाले. एक मुलगी आली कुठून? मग पुन्हा एक साईडला केलं, सगळ्यांना विचारलं तर सर म्हणले मी असं आलोय. अरे बाबा तुला काय झालं तर जबाबदार मीच राहणार आहे. तर सर म्हणले मला काय नाही, माझे वडील संघ आले. आणि नशिबानं बघा त्यांचे वडील पहिले NCC येऊन राहिले. सर म्हणले मी ट्रायलसाठी आणलेलं आहे. बरं ठीक आहे म्हणले चला. मग आमचे कर्नल साहेब पण उपस्थित असतात तिथं, त्यांना पण सांगितलं अशा एक मुलगी व्हॉलेंटियर आलेली आहे. ठीक आहे म्हणजे. तर त्या मुलगीचं 3 मिनिट 12 सेकंड टाइम आहे 800 मीटरचा त्या ग्रुपमध्ये. आणि ती जी 7वीला मुलगी होती तिचं किती असं सांगा? 2 मिनिटं 28 सेकंड टाइम आहे. आता माझी
आणि 11वी नंतरच्या मुली त्यांच्यातली जी पहिली आली ती 3 मिनिटं 28 सेकंद. मग हा डिफरन्स का? ती जी मुलगी पळाली ती फ्री माइंड पळाली, तिला काय बर्डन नव्हतं. पण ह्या ज्या मुली आल्या त्या एनरोलमेंटसाठी आल्या आणि मला 80 मध्ये भरती व्हायचंय. तर सांगण्याचं तात्पर्य काय? तुमच्या मनानं करा. सर हे गाईडलाईन आहे. दररोज पळायचं तर टाइम लावूनच पळायचं. चिनप काढायचं, चिनप काढायचं 14 चिनप मी काढायचं तर तुमचं 20 चिनपची तयारी पाहिजे आणि स्पेअर तेवढे चिनप पाहिजे तुमचे. शिटअप माहिती आहे तुम्हाला की 40 शिटअप घेणार आहेत तुमचे, तर दररोज 60 शिटअपच्या आत शिटअप काढायचीच नाही. तर हे 3 इव्हेंट तर तुमच्यासाठी कंपल्सरी आहेच आहे. आणि मुलींसाठी 800 मीटर रनिंग आणि रिस्टाऊन कंपल्सरी आहे. तर त्याचं जास्त प्रॅक्टिस करत राहा. ज्याचं प्रॅक्टिस घ्यायचं आहे ते सर घेतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल करणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे. तर सांगण्याचा तात्पर्य काय? तुम्हाला आई वडिलांनी स्पेअर काले पैसे खर्च करून देतात. यातले अर्धे मुलांचे आई वडील शेतात कुठल्या तर दुसऱ्या कामात जात असतील आणि ते पैसा गोळा करून तुम्हाला इथं ठेवलेला आहे. तर त्याचं काहीतरी आणि किंमत करा. बाकी एवढे मोठे सुद्धा मेजर तुमच्यापाशी गाईडलाईन आहेत. पुरे इंडियन आर्मी त्यांना माहिती आहे आणि भरती झाल्यापासून ती रिटायर होईपर्यंत सगळे धक्के खाऊन आलेले आमच्यासारखे. आणि 32 वर्षात इंडियाचा एकही कॉर्नर खाली सुटत नाही आमचा. जसं त्या मुलीनं वाचून लावलं, माझं गंगानगर स्टार्टिंग पॉइंट आणि अंदमान निकोबार लास्ट टोक आहे. या साईडला कन्याकुमारी गोवा आणि या साईडला अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर. याच्या मधला एरिया जाता येता कुठला राहतच नाही आमचा. कोणी टूर करायची म्हणली तर एवढी मोठी टूर करू शकत नाही. तर सांगण्याचा उद्देश, ह्यात जेव्हा तुम्ही ह्यात 12वीच्या वरती तर कोण नसणारच आहे. काय कोण आहेत? तर नशीब 12वी किंवा 10वी पास वरती आपण ह्या लाईनला चाललोय. ह्या शिक्षणाला बाहेर 10,000च्या वर व्हॅल्यू नाही. किती? 10,000च्या वर. कुठेही जावा तुम्ही. वॉचमॅन 6,000 रुपये, वॉचमॅन 9,000 रुपये, लास्ट 9,000. कुठल्या मॉलमध्ये गेला 3,000 पासून सुरुवात करतात आणि दिवसाचे 100 रुपये. पण आर्मीमध्ये आज आहे, तुम्ही जर कसम परेड झाली तुमची 40,000 अकाउंटवर तुमच्या पडणार आहे. तर एवढा सुलभ रस्ता आहे. फक्त तुमचं फिजिकलच तुम्ही करायचं. रिटर्न तर सर करून घेतील. आठवड्यात एक जर उजळणी केली सरांनी तर तुम्ही रिटर्न मध्ये 70% आत येऊ शकत नाही. आणि त्यात तुम्हाला जास्त येईल काय? जनरल नॉलेज. बाकी इंडियन आर्मी तर कोण विचारणार नाही तुम्हाला. हो शकतं विचारते आज आर्मी कमांडर कोण आहेत, या सिरियस कोण होते, त्याचा ऍक्सिडेंट कसा झाला, हे म्हणजे जनरल नॉलेज जे करंट अफेअर म्हणतात ते त्याच्यावर जास्त जोर द्यायचा. आजकाल तकरीबन 10% आम्ही पण टेस्ट घेतो एन्व्हायरमेंटला. 10% करंट वरतीच विचारतो. जी की काल काय झालंय, उद्या काय होणार आहे, रॅली कुठे आहे. आपण न्यूज जोपर्यंत बघत नाही, पेपर वाचत नाही, समजत नाही. तर कारण त्याचं की तुम्हाला पेपर वाचायची पण सवय पाहिजे. आजकाल काही जरूर नाही की पेपर यावा. तुमच्या मोबाईल अँड्रॉइड आहे, त्यात सरळ कुठला पण एक पेपर टाका, दिवसाची बातमी तुम्हाला मिळते. मोठे मोठी हिंट्स वाचा. ठीक आहे. आणि एक अभ्यास करण्याचा तरीका जे सर सांगतात त्या पद्धतीने चाला. तुम्हाला 70% आत कुठं प्रॉब्लेमच नाही. तुमचं नशीब चांगलं. जेव्हा साईड भरती चालते, आम्ही भरती चालतो, आम्हाला प्रत्येक यात एक्सलंटच जावं लागायचं. आणि रनिंग मध्ये एक्सलंट असला तर बाकी पण इव्हेंट एक्सलंट पाहिजे. त्यात एक्सलंट असलं तरी पण मार्क ही मेरिट, मार्काचं मेरिट अलग लागायचं. मी ज्याला भरती झालो 88ला, तर 88ला ज्या पहिल्यांदा भरती झालो त्यावेळी मेरिट किती लागलं असेल? 94चं. आणि ज्यावेळी मी सिलेक्शन झालं त्यावेळी मला फक्त 82 मार्क होते. तरी पण मला घेतलं गेलं का? शेवटची भरती होती त्या वर्षीची. तर त्यावेळेचा पिरियड सांगत होता. पण आजकाल तसं नाहीये. तुमचं जर फिजिकलचे पॉईंट टॉप असतील तर मार्क तुमचे 40% असले रिटर्न मध्ये तरी पण घेतात तुम्हाला. तर सांगण्याचा उद्देश, तुम्ही फिजिकलवर जोर देत राहा आणि जे दररोज शिकवलं जातं त्याची उजळणी करत राहा. बाकी चांगले मार्गदर्शक तुम्हाला भेटलेत इथं, तर त्यांचं मार्गदर्शन चांगलं घ्या आणि आपलं करिअर करा. लास्ट मी गुरव सर आणि यशम साहेबांना आणि धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलवलं. राज करिअर अकॅडमीचे विद्यार्थी स्टुडंट त्यांनी भेटले, याबद्दल मी त्याचा धन्यवाद बोलतो आणि 2 शब्द सांगतो.